तर आपण पाहू शकता समोर जेजुरी गड आहे आणि जेजुरी गड पाहून झाल्यानंतर प्रत्येकाने या जागी भेट द्यायला पाहिजे। आणि आम्ही आता आलो आहे, जो तलाव दिसतो खूप मोठा तलाव आहे आणि त्या तलावाचा जो बांध आहे त्या समोर दिसतोय ना, या बांधावर एक विहीर आहे। त्या विहिरीमध्ये 100 फूट खोलता एक विहीर आहे, त्यामध्ये शिवमंदिर आहे, ते पाहायला आलो आहे आम्ही आता। तर चला पुढच्या रस्त्या। आता वर जाऊ आपण बांधावर। कमसे कम 15 फुटाचा हा बांध आहे, पूर्ण दगडांनी हे केलेलं आहे। कसं ऊन चमकतंय बघा पाण्यामध्ये। तर चला आता पुढे जाऊया बांधावरून सरळ मंदिराकडे। तर पूर्ण बांध आम्ही चालत आलो असं, आणि आता हे बघा थोडं राहिलंय आणि आपण आता थोड्या वेळात पोचू तिथे। तिथे विहिरीतलं शिवमंदिर आहे, तिथे बाजूला छानपैकी वीटभट्टीचं काम चालू आहे। त्याच्या पुढे बघा कांदा लागवड केलेली आहे, बऱ्याचशा भाज्या लावल्यात। तुम्ही स्वतःची जर वेहिकल असेल तुम्ही गाडी घेऊन पण येऊ शकता, गाडी डायरेक्ट जागेवर जाते तिथे। हे बघा 2 गाड्या चालल्यात। छान नजारा आहे। ऊन कसं चमकतंय बघा, चक 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 चक। जर पाणी लांबण्याने काढायचं असेल तर हे राड बनवलेलं आहे, हे आता बनवलेलं आहे राड। याच्यात लोखंडी उभे करून त्याला व्हील बसवली तर राड, तिथे पण तसं 2 राड बनवलेले आहेत, इथे पण राट आहेत, पुढे पण एक ठिकाणी राट आहेत। हे समोर दिसतात बघा, तिथे एक राट आहे। म्हणजे पूर्ण ते एकदम मस्त केलेलं आहे। आणि मागच्या वेळेस आपण जी व्हिडिओ बनवली ती बघून 50,000 व्ह्यू आले आणि कितीतरी कमेंट आलेल्या आहेत। आणि ते सगळं पाहून माझी मुलं आणि मिसेस पहिल्यांदा आले ते बघायला। तर चला आता मंदिराजवळ पोचलो आपण। शांताराम दादा मस्कर यांचं काम। तर आता आपण पोचलोय, म्हणजे आपल्याला विहिरीतलं शिवलिंग बघत होतं तिथे आता पोचलोय। हा बघा हा एक मार्ग जातो आतमध्ये। आता आपण इथे चपला काढलेल्या आहेत बाजूला आणि आता पुढे जाऊया। चला या। वरच्या माळ्यावर जाऊ। हा एकदम खाली जात होती डायरेक्ट शिवलिंगाच्या इथे। चौथा मार्ग पहिल्या माल्यावर घेऊन जाईल, दुसऱ्या माल्यावरची आपल्याला खाली उतरायचे। दुसऱ्या माल्यावरून आपण फर्स्ट एंट्रीला जाऊ। फर्स्ट एंट्रीमधून पूर्वेच्या पायऱ्याने खाली उतरू। हे इकडे पाहू शकता तुम्ही किती शेती खाली ज्या लावलेली आहेत, खाली शेती लावलेली आहे ना, त्याला बघा या मोटर लावून अशा प्रकारे। आणि एक खूप दुःखाची गोष्ट होती, ह्या बाटल्या पाहू शकता आपण किती घाण केलेली लोकही। तर या आता आपण खाली उतरूया। इकडे घे।
आता तुम्ही ते राड बघितलं असेल, लाकडाचं राड कशा प्रकारे बनवलं. आता रोहित पुन्हा दाखव. ते बाई लाकडी राट आहे. तर जे ते बोट तुझं केलं ते दुसरे बाजीराव पेशवे यांनी या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे. खूप छान आणि सुबक बांधकाम आहे. प्रत्येकाने आवर्जून इथे भेट द्यायला पाहिजे. आणि हे बांधकाम एकदम पाण्यासारखं आहे. तरी आपण आता खाली उतरूया. या खाली आता आपण आलोय म्हणजे श्रीखंड माल्यावर. तसं पाण्याच्या आतमध्ये पण एक असू शकतो. आणि तो एक रस्ता आहे वर येण्यासाठी. हा एक रस्ता आहे. आणि आपण आता जाऊया पूर्वेला. तर आता आपण पाहू शकता आपल्याला स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे इथूनच वरून. आणि शिवलिंगाच्या बरोबर खालच्या बाजूला तुम्हाला गोमुख पण पाहायला भेटेल. बघा गोमुख दिसतंय ना. आता पावसाने आलो होतो त्यावेळेस ते गोमुख दिसलं नव्हतं, पण आता गोमुख दिसलं बघा. तर वर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. हा एक मार्ग आहे. आणि हे पाठीमागे पाहू शकता हा एक मार्ग आहे. आणि हे जे पाहतात याच्यावरून असं वाटतं का नंदीलाही ते पूर्वी छप्पर असेल, पण ते काही कारणाचं सुटले असेल. नंदी पाहू शकता तुम्ही, जबरदस्त नंदी आहे. हर हर महादेव, नंदी भगवान की जय. या खाली आता उतरूया आपण. सुबक आणि सुंदर बांधकाम आणि काय चिरेबंदी केलेली, जबरदस्त चिरेबंदी आहे. पाहू शकता चिरेबंदी. कुठेही मला गॅप दिसणार नाही, थोडी घ्या. आणि हे बघा पाण्याची लेवल आहे. आणि पाण्यामध्ये हजारो लाखो गप्पी मासे सोडलेले आहेत. रोज जरा झूम करून येणं मासे दाखवू. कर झूम. मासे दिसतात. हां इकडे पण ये. हे बघा असे गप्पी मासे आहेत. जरा इकडे दाखव कॅमेरा माझ्याकडं. सर्वांना विनंती आहे, कशा पवित्र जागेवर आलेले आहोत. फुले पाने तुम्ही काही कचरा आणाल तो पाण्यात टाकू नका. बघा किती घाण दिसते ती पाण्यामध्ये. म्हणून प्रत्येकाला विनंती, आल्यानंतर कचरा आपला चांगल्या जागी ठेवून द्या किंवा परत घेऊन द्या. हे अशी घाण करू नका आल्या. आणि अशा ऐतिहासिक वस्तूंना भेट देत राहा. एवढी सुंदर वास्तू आहे. कितीतरी भाविक येतात. हजारो लाखो भाविक दिवसाला येतात, पण त्यांना ही वास्तू माहिती नाही. जे जेजुरीला येतात, जेजुरीचे दर्शन करतात, परत आपल्या घरी जातात. पण ही इकडे कोणी म्हणजे अपरिचित वास्तू आहे. तर ही अपरिचित वास्तू प्रत्येकाला माहीत व्हावा यासाठी आम्ही ही व्हिडिओ बनवत आहे. तर या आता शंभू महादेवाचं दर्शन घेऊया आपण. पाहू शकता तुम्ही गोमुखच्या बाजूला कितीतरी गप्पी मासे आहेत. आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचे पण मासे आहेत मोठे मोठे. तरी या आता इकडे रोहित जरा एक राऊंड फिरव सगळीकडं गोल राऊंड फिरव. तुझे तसं नाही वर वर वर. हां फिरव
आजूबाजू पूर्ण राहून पूर्वीचा दरवाजा दाखव कसं आहे. जबरदस्त बांधकाम आहे. प्रत्येकाने इथे भेट द्यायलाच पाहिजे. ये इकडे आता बघा, आपण पाहू शकता कितीतरी मोठा शिवलिंग आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. या इकडं. आता आपण पाहू शकता, आपण जो पहिला दरवाजा बघितला तो पहिला दरवाजा आहे बाई. इथे 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 बघितलं, इथे इथे जर नक्की शोध लावला इकडे कुठे जर टर्न मारला तर नक्की हात जाण्याचा पण रस्ता असू शकतो. आणि जे लिकेज आहे, जे डॅमचं लिकेज आहे बांधाऱ्याचं, ते लिकेज पाणी कशा प्रकारे बाजूने काढले बघा. बांधकाम तुम्ही पाहू शकता. आता हा एक दगड पाहू शकता. हा दगड किती मोठा आहे बघा. कमसे कम 4 फुटाचा दगड आहे हा. काय कोणी गॅप थोडी पण गॅप दिसणार नाही. पेशवे बोलला तर कमसे कम या वास्तूला याच्या आधी पण असू शकते, खूप पुरातन वस्तू असू शकते. पण दुसऱ्या पेशवे याचं थोडं बांधकाम मस्त जबरदस्त केलं तर पाहू शकता. प्रत्येकाने इथे भेट द्या आल्यावर. या इकडनं तसं या तसं तिकडनं या. पाणी ते वळणाचं नसते. दर्शन घेतला रोहित? तू नाही घेतला, शूटिंग बंद. आताच तुम्हाला मी सांगितलं बघा, पाण्यामध्ये काही कचरा घाण टाकू नका. हे बघा, तो एक मासा मेलेला आहे बघा. प्रत्येक पर्यटक किंवा जो भाविक येईल त्याने स्वच्छता राखायची आहे. हे बघा, असं मासेने आपला जीव गमावलेला आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे का पाण्यामध्ये कुणी काही कचरा वगैरे टाकायचा नाही, फुलं आलं वगैरे काही टाकायचे नाही. पाहू शकता काय सुंदर बांधकाम आहे, जबरदस्त. हे सजे वगैरे कसे काढलेले आहेत बघा. त्यावेळेस भूमीचा काय अभ्यास पाहिजे. पाहू शकता तुम्ही 90 डिग्रीमध्ये काय डायरेक्ट आमचं आता वीर बघून पाहून झालेली आहे. आणि 100 फूट खोल आतमध्ये एक शिवलिंग आहे. इथून
बघा समोरच दिसतंय. झूम करून दाखव. शिवलिंग दिसतंय का बघ. येताना आपण तिकडून आलो, येताना तिकडून आलो, जाताना इकडून जाऊया. तो एक रस्ता आपण उतरलो त्या रस्त्यातून उतरलो तो आणि या रस्त्याने वर जातोय. आता या आता वर आणि हे पाहू शकता तुम्ही अशा पवित्र जागी काही सिगारेट ओढूच नका, कॅन्सर होतं त्यात. आणि अशा पवित्र जागी तर ओढूच नका. जर कोण सापडलं आमच्या कचड्यात त्याला काय पनिशमेंट भेटेल ते आम्हालाही माहीत नाही. आणि अजून पाहू शकता गुटख्याचे रॅपर्स. या आता परत एकदा इथून पाहू विहिरीची भव्यता काय आहे. पाहू शकता तुम्ही विहिरीची भव्यता. जरा खाली कॅमेरा मार. जबरदस्त बांधकाम आहे. आणि प्रत्येक भाविकाला माझी विनंती आहे, जो जेजुरीमध्ये येतो मल्हारी मार्तंडांचं दर्शन घ्यायला, तो आपले कुलदैवत घेऊन येतो. त्यांनी प्रत्येकाने या विहिरीला भेट दिल्याच पाहिजे. जबरदस्त पाण्यासारखी ऐतिहासिक जागा आहे. आणि त्यावेळेस किल्ल्याला पाणी पुरवठा ह्याच तलावाचा व्हायचा. जे पाणके होते ते पाणके इथून पाणी घेऊन किल्ल्यावर जात होते. तर पाहू शकता गड जेजुरी. आणि समोरचा जो डोंगर दिसतोय सूर्याच्या लाईटमध्ये आता दिसत नसेल तो, पण ती जुनी जेजुरी आहे जिथे आपण आपले कुलदैवत अभिषेक करायला आणतोय. त्या मार्गाला आपण लागूया. पूर्ण दिवस लागेल फिरायला, एवढा मोठा आहे. तर चला आता विहीर पाहून झालेली आहे आपली, शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण परत जेजुरी जिथे आपण रूम घेतलेला आहे त्या रूमकडे निघलं. चला संध्याकाळ होत आले आणि कडेपठार बघा दिसतो इथं.